इकडे देवाचा अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचार करणाऱ्या नाशिकमधल्या भोंदू खरातची चर्चा सगळीकडेच सुरू आहे। त्यातच मुंबईतल्या एका भोंदूचा भंडाफोड एबीपी माझाने केलाय। मुंबईतल्या मालाड पूर्वमध्ये राहणारा भोंदू रिदम पांचाळचा माझाने पर्दाफाश केल्यावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। विशेष म्हणजे या भोंदू बाबाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी स्थानिकांनीच पुढाकार घेतला। अंगात देवी शक्ती असल्याची बतावणी करत भूत उतरवण्याचा दावा हा भोंदू बाबा करायचा। 4 एप्रिल रोजी त्याने चक्क महापालिकेच्या गार्डनमध्येच अघोरी पूजेचा प्रताप केला। स्थानिकांच्या तक्रारीनंतर रिदमला अटक करण्यात आली आणि 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू असं जे काय करतोयस ते चुकीचं करतोयस, हे काय करू नकोस। पण तो त्यांना धमकवायचा की जर तुम्ही माझ्यामध्ये आलात, या देवाच्या कार्यामध्ये आलात तर तुमचा मी नाश करेन, तुम्हाला मी बर्बाद करेन, असं काही धमकवायचं। त्यामुळे ती लोक सगळे माझ्याकडे आले। आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याची चौकशी केली। काही माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा अशा प्रकारचे कृत्य करतोय जे कायद्याला अभिप्रेत नाही। म्हणून आम्ही तिथल्या रहिवाशी तक्रार घेऊन FIR रजिस्टर केलेलं आहे आणि FIR केल्यानंतर त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। तर भोंदू रिदम पांचाळ नेमका कोण आहे बघूया। मालाडमधील शिवसदन चाळीत 15 वर्षांपासून त्याचं वास्तव्य आहे। जिम ट्रेनर आणि पर्सनल ट्रेनरचं काम त्याने केलंय। 3 वर्षांपूर्वी अघोरी विद्या शिकल्याची माहिती आहे। गुरुवारी आणि रविवारी रात्री आपल्या अंगात देव येतो असं सांगत तो पूजा करत असे। समस्या सोडवण्यासाठी अघोरी पूजा करण्याचा भक्तांना सल्ला द्यायचा। लोकांची सेवा, त्रास दूर करण्यासाठी पूजा करत असल्याचाही दावा आहे। तक्रार केल्यास काळी जादू करून मारून टाकण्याची धमकी द्यायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।